नृसिंहवाडीतील कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावरती दत्त जयंतीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केलेली आहे। दिगंबराच्या अखंड गजर आणि श्री गुरुदेव दत्तचक जयघोषात नृसिंहवाडी ही संपूर्णतः दुमदुमून निघाली आहे। मुख्य दत्त मंदिर महामार्गावरती भाविकांची प्रचंड गर्दी आहे, तर शिर्डीच्या साई मंदिरात दत्त जयंती उत्सवाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल झालेले आहेत। नृसिंहवाडीमध्ये आपण जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी भूषण पाटील आहेत आपल्यासोबत। भूषण, आपण पाहतोय दत्त जयंती आणि हजारो भाविक आता पहाटेपासूनच गर्दी करतायत, नेमकं कसं वातावरण आहे? तर आपण ही दोन दृश्य बघत आहोत। दिगंबराच्या गजरात संपूर्ण नृसिंहवाडी ही दुमदुमलेली आहे, तर तिकडे साई मंदिर परिसरात देखील आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे। पहाटेपासूनच साई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। राज्यभरात आज आपल्याला दत्त जयंतीचा उत्साह बघायला मिळतोय। ठिकठिकाणी आता भाविक राज्यभरातून दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। पहाटेपासूनच भाविक गर्दी करतायत। आपण थेट अक्कलकोटमध्ये जाणार आहोत। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। सागर, आपण पाहतोय खरं तर आज दत्त जयंती संपूर्ण राज्यभरात उत्साह बघायला मिळतोय, कसं वातावरण आहे अक्कलकोटमध्ये? खरं तर आज दत्त जयंतीच्या निमित्ताने अक्कलकोटमध्ये भक्तांची मांदियाळी जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। आपण पाहतोय खरं तर पहाटेपासूनच स्वामी समर्थांचे भक्त जे आहेत ते दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्या गुरूंना भेटण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी आणि आपला दिवसाची कृतकृत्य करण्यासाठी या ठिकाणी भक्तांची मोठी मांदियाळी जी आहे ती आता अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेली आहे। खरं तर दत्त जयंतीच्या निमित्ताने गाणगापूर असेल, त्याचबरोबर अक्कलकोट असेल, या सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी जी आहे त्या ठिकाणी येत असते आणि आपल्या गुरूंचे दर्शन घेण्यासाठी तसेच आजचा दिवस कृतकृत्य करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जे दाखल होत असतात। खरं तर अक्कलकोट नगरीमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातून आपले भाविक जे आहेत, म्हणजे भक्त जे आहेत या ठिकाणी येत असतात आणि आपल्या स्वामींचं दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करतात। आपण पाहतोय खरं तर हजारोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक जे आहेत ते अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। आणि रोहित पवार यांना नाशिकच्या न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। माणिकराव कोकाटे बदनामी प्रकरणी हजर राहण्याचे हे आदेश आहेत। मोबाईलवर पत्ते खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर आता आक्षेप घेण्यात आलेला आहे। कोकाटेंबाबत केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचा पोलिसांचा अहवाल आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये 11 लाखाहून अधिक दुबार मतदार आहेत। मुंबई महापालिकेची ही सगळी माहिती आहे। पडताळणी यादीमध्ये तसेच सुधारणा करण्याचं काम सुरू असल्याचंही सांगितलं जातंय। मुंबई महापालिकेची ही माहिती आहे। शामिल नाचनची नागपूर जेलमधून तळोजा कारागृहात रवानगी करण्यात येणारी जी मागणी होती ती फेटाळण्यात आलेली आहे। शामिल नाचनचा अर्ज हा विशेष NIA कोर्टाने फेटाळून लावलाय। शामिल NIAच्या गुन्ह्यातील आरोपी आहे। जुलै महिन्यामध्ये इतर आरोपींसोबत हाणामारी झाली होती आणि याच वेळेस तळोजामध्ये रवानगी करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता, मात्र तो अर्ज आता फेटाळण्यात आलाय। धारधार शस्त्राने दहशत माजवणाऱ्या गुंडाला पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील भीमनगर भवसिंगपुरात राहणारा गुंड अखेर आता अटकेत आहे। आकाश अशोक नाडे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे।